हॅलो फ्रेंड्स, माझ्या युट्यूबच्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप इंडेक्स बघणार आहोत आणि त्याच्या सोबत आपण काही ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत. तर चला मग निफ्टीचा चार्ट बघूया. त्याआधी सर्वांच्या मनात एकच प्रश्न की निफ्टी क्रॅश झाले. तर निफ्टी काही क्रॅश वगैरे झालेले नाही. तर पॅटर्न ज्याप्रमाणे बनत असतं त्याप्रमाणे निफ्टी ही पडत असते. तर इथं इन्व्हर्टेड अँड शोल्डर पॅटर्न आलेलं होतं. इथं ब्रेकआउट आलेला होता. ब्रेकआउट तो फेल गेलेला होता आणि इथं जी आपण ट्रेंड लाईन काढली होती ते ब्रेकडाऊन दिला. त्यानंतर इथं खाली आली आणि टार्गेट येणार आहे 23,279. नंतरचं टार्गेट आहे 22,783 जर इथं ब्रेकडाऊन आला तर. नंतर हा डेली चार्ट आहे निफ्टीचा. तर अशा प्रकारे जे चार्ट सांगत आहे त्याप्रमाणे होत आहे. नंतर पुढचा चार्ट आहे बँक निफ्टीचा. बँक निफ्टी मध्ये बघा, बँक निफ्टी मध्ये हे एक चॅनल पॅटर्न ट्रायंगल पॅटर्न बनलेलं होतं आणि इथं ब्रेकआउट सुद्धा आलेला होता. ब्रेकआउट आल्यानंतर इथं कन्सोलिडेशन केल्यानंतर इथं ही जी ट्रेंड लाईन होती त्याला ब्रेकडाऊन दिलं. ब्रेकडाऊन दिल्यानंतर इथं बघा सर्व इथं बघा इथं गॅप डाऊन ओपन झालं. त्यानंतर इथं इथपर्यंत येण्याची बँक निफ्टी कोशिश करेल. 49,687 हा एक मेजर सपोर्ट आहे आणि इथं जी आपण ट्रेंड लाईन काढतो आहोत तो सुद्धा सपोर्ट मिळत आहे. बँक निफ्टीला हा सपोर्ट मिळत आहे. नंतर हा डेली चार्ट आहे. नंतर आता आपण मिड कॅपचा बघूया. मिड कॅप मध्ये आपण काही दिवस झाले बुलिश होतो. त्यानंतर मात्र इथं जी ट्रेंड लाईन होती ती ट्रेंड लाईन बघा इथं रेड कॅन्डल आपण म्हटल्याप्रमाणे झालेली होती आणि त्यानंतर इथं मार्केट हे डाऊन साईडला चाले. आपण इथं म्हटलं होतं की इथं कॉशियस राहायची गरज आहे आणि त्याप्रमाणे इथं घडत आहे. तर 56,000 हे टार्गेट यायची मिड कॅप निफ्टी मध्ये शक्यता आहे. त्यानंतर जर इथं ब्रेकडाऊन आला तर 54,000 हे टार्गेट येऊ शकतं. नंतर आता हा जो चार्ट आहे हा डेली चार्ट आहे. तर हा मिड कॅप निफ्टीचा चार्ट आहे. नंतर पुढचा चार्ट आहे स्मॉल कॅप. स्मॉल कॅप मध्ये बघा हे बघा इथं रेजिस्टन्स होता. रेजिस्टन्स आणि इथं रेजिस्टन्स वर आल्यानंतर इथं कोणत्याही प्रकारचा ब्रेकआउट आलेला नव्हता आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे इथे एक मोठी कॅन्डल तयार होईल त्याप्रमाणे इथं कॅन्डल सुद्धा तयार झाली होती. पण इथं बाईंग झाली होती. नंतर पुन्हा इथं टच केला म्हणजे ट्रेड लाईनला टच करून पुन्हा खाली आलेलं आहे. आणि जसं म्हटलं तर इथं ब्रेश पॅटर्न सुद्धा बनलेला आहे आणि इथपर्यंत येण्याची 17,400 पर्यंत येण्याची स्मॉल कॅप निफ्टी कोशिश करेल. आतापर्यंत स्मॉल कॅप ह्या बुलिश होता. त्यानंतर इथं बेरिश पॅटर्न आणि इथं आपण म्हटलं होतं की इथं कॉशियस राहण्याची गरज आहे. हा एक डेली चार्ट आहे. त्यानंतर आता काही ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत. तर ब्रेकआउट स्टॉक मध्ये फर्स्ट स्टॉक आहे एमबी स्टॉक. एमबी इंडस्ट्री मध्ये बघा इथं हा विकली चार्ट आहे. विकली चार्ट मध्ये बघा इथं रेजिस्टन्स आणि इथं ब्रेकआउट येण्याचा प्रयत्न करत आहे आणि व्हॉल्यूम सुद्धा जबरदस्त आलेले आहेत म्हणून आपण हा स्टॉकात निवडलेला आहे. त्याचा टार्गेट इथं हा जो लाईफ टाइम हा 174 रुपये तो येण्याचा प्रयत्न करेल. स्टॉकची प्राइस आहे 156 रुपये. 150 रुपये 150 रुपये स्टॉप लॉस तुम्ही राहू शकतात आणि टार्गेट बघू शकतात 174 रुपयापर्यंत. तर हा विकली चार्ट आहे. नंतर पुढचा स्टॉक आहे NIACL, द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा हा चार्ट आहे. इथं बघा इथं आहे रेजिस्टन्स आणि इथं रेजिस्टन्स वर ब्रेकआउट कॅन्डल आलेली होती. इथं काही कन्सोलिडेशन केलं आणि त्यानंतर इथं एक पॅटर्न बनलेला आहे मॉर्निंग स्टार सारखं आणि इथं म्हणता येईल त्याला, पण आतापर्यंत झालेलं नाहीये कारण हा मंथली चार्ट आहे. पण इथं जर म्हणायला गेलं तर इथं रिटेस्ट झालेलं आहे. रिटेस्ट झाल्यानंतर इथं जाण्याची जे त्याच्या हा लाईफ टाइम आहे 382 त्याला जाण्याचा स्टॉक पूर्ण प्रयत्न करणार आहे. कारण हा मंथली चार्ट आहे. मंथली चार्टला वेळ लागतो. पण इथं व्हॉल्यूम बघा, व्हॉल्यूम सुद्धा खूप जबरदस्त आलेले आहे. कंपनीचं नाव आहे द न्यू इंडिया इन्शुरन्स कॉर्पोरेशन. नंतर पुढचा स्टॉक आहे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. यामध्ये एक पॅटर्न बनलेला आहे जे राउंडिंग बॉटम पॅटर्न आहे आणि इथं बघा रेजिस्ट्रेशन इथं ब्रेकआउट आलेला आहे. व्हॉल्यूम खूप जबरदस्त आलेला आहे आणि हा मंथली चार्ट आहे. स्टॉकचं नाव आहे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तर हा मंथली चार्ट असल्यामुळे आपण बघणार आहे त्याचं टार्गेट आणि स्टॉपलॉस प्राइस आहे 501 आणि स्टॉपलॉस हा जरा आपण खाली लावणार आहे 450 रुपयापर्यंत स्टॉपलॉस आणि टार्गेट हे 600
ते 700 रुपयापर्यंत याचं टार्गेट आहे. जेवढं आपण राउंडिंग बटन बघणार आहे त्याचं टार्गेट हे वाढत राहणार आहे. तर स्टॉकचं नाव आहे जनरल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आणि 4 स्टॉक आहे साइन पोस्ट. साइन पोस्टचा हा विकली चार्ट आहे. इथं सुद्धा राउंडिंग बटन पॅटर्न बनलेला आहे आणि इथं रेजिस्टन्स इथं रेजिस्टन्स ब्रेकआउट आलेला आहे आणि व्हॅल्यूम बघा खूप जबरदस्त आलेला आहे. स्टॉक आलाय. स्टॉकचं जर टार्गेट काढायला गेलं तर स्टॉकची प्राइस आहे 356 रुपये, 340 रुपये स्टॉप लॉस लावू शकतात आणि 460 रुपये हे टार्गेट आहे आणि हा विकली चार्ट आहे. नंतर आज आपण बघितलं निफ्टी 50, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि ब्रेकआउट स्टॉक. ब्रेकआउट स्टॉक मध्ये एमबी इंडस्ट्री, NICL, GIRC आणि साइन पोस्ट हे आपण 4 स्टॉक आज बघितलेले आहे. जसा चार्ट आहे त्यानुसार आपण बघत आहोत. तर हे जे मी ब्रेकआउट स्टॉक सांगितलेले आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं रिकमेंडेशन नाही, तुम्ही ते स्वतः स्टडी करून बघू शकतात. आणि जर असे ब्रेकआउट स्टॉक बघायचे असतील, निफ्टीचे अनालिसिस जर बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.